हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु बंशी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोने विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या। प्रभू आपुले हृदय सखोल म्हणून या, हे म्या सलगी म्हणितले, चरणा लागोनी विनविले। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 63व्या क्रमांकाची ही ओवी आहे। 62 आणि 63 या दोन ओव्यांचं एक युग्म आहे। 62व्या ओवीचा काही विचार आपण काल केलेला आहे। अहो अर्जुनाची एपांती, जे परिसृणया योग्य होती, तीही कृपा करुणी संती, अवधान द्यावे। ज्ञानोबराय म्हणतात, अहो श्रोते हो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतार्थ श्रवण करण्याच्या योग्यतेचे जे आहेत, त्या सज्जनांनी त्या संतांनी कृपा करून माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावं। हे म्हटल्याबरोबर ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की समोर बसलेले हे केवळ जिज्ञासू किंवा मुमुक्षू किंवा केवळ साधक किंवा कोणी सामान्य श्रोते आहेत असं नाही, तर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्या समतुल्य समकक्ष असलेले अनेक श्रोते आपल्या समोर आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं। बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले की अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या, ऐकण्याच्या बाबतीत, श्रवण करण्याच्या बाबतीमध्ये अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या जे योग्यतेचे आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं असं म्हणणं, याचाच अर्थ जे अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांनी मग काय उठून जावं का? जर अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे आहेत त्यांनी माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावं, तर त्याचा दुसरा अर्थ काय होईल की जे श्रवण करण्याच्या बाबतीत अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांनी काय व्हावं? उठून जावं। त्यांच्या लक्षात आलं की केवळ साधक या ठिकाणी नाहीत, तर सिद्ध असे संत जन आपल्या समोर बसलेले आहेत, म्हणून ते लगेच म्हणतात, हे सलगी म्या म्हणितले, प्रभू आपुले हृदय सखोल म्हणून या। प्रभू हे महाराज, आपले हृदय, आपलं अंतःकरण सखोल फार खोल आहे, आपलं अंतःकरण विशाल आहे, म्हणून मी हे म्हटलं। काय म्हटलं? तीही कृपा करुणी संती, अवधान द्यावे, लक्ष द्यावं, असं मी जे म्हटलं ते आपण फार उदार आहात, आपलं अंतःकरण सखोल आहे म्हणून म्हटलेलं आहे। हे सलगी म्या म्हणितले, आणि कसं म्हटलंय ते? मी लढिवाळपणाने म्हटलेलं आहे। लक्ष द्या, अवधान द्या असं जे म्हटलं ते लढिवाळपणानं म्हटलेलं आहे। वास्तविक पाहता
मी आपल्या पायाला काय केलेले आहे, पायापाशी विनंती केलेली आहे, चरणा लागुनी विनविले. अहो अर्जुनाची पंथी जे परिस्नया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे असं बोलल्यानंतर ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की आपल्याकडून मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे. आपल्या समोर हे थोर संतजन बसलेले असताना आपण त्यांना तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या असं म्हणतो आहोत, आज्ञा करतो आहोत असं कदाचित वाटण्याची शक्यता आहे. म्हणून ते लगेच म्हणतात की हे जे मी बोललो लक्ष द्या, हे जे बोललो हे लढिवाळपणाने बोललेलो आहे. आपलं अंतकरण फार विशाल असल्यामुळं हे माझ्याकडून बोलल्या गेलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये देखील सुरुवातीला अगदी आरंभाला असाच प्रसंग घडलेला आपल्याला दिसतो. 9व्या अध्यायाची सुरुवात काय आहे, तरी अवधान एकले दिजे किंवा एक वेळे दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबराय बोलून गेले, एक वेळ तुम्ही माझ्या बोलण्याकडे जर लक्ष द्याल तर तुम्ही सर्व सुखरूपता प्राप्तीचे अधिकारी व्हाल, तरी सर्व सुखासी पात्र होईजे, आणि हे माझं उघड काय आहे, प्रतिज्ञा उत्तर आहे. हे बोलल्यानंतरही ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की समोर बसलेले जे श्रोते आहेत ते सर्वच जण केवळ आपल्याला सुख प्राप्त व्हावं, सुखरूपता प्राप्तीचे आपण अधिकारी व्हावं म्हणून आपल्या समोर बसलेले नसून ते सर्व सुखरूपतेला प्राप्त झालेले थोर संतजन आपल्या समोर आहेत. म्हणून तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे बोलल्यानंतर लगेच ज्ञानोबराय म्हणतात की परिप्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. पहिल्या ओबीत म्हटले तरी अवधान ऐकले दिजे, तुम्ही एकटं अवधान माझ्या बोलण्याकडे द्या. आणि असं म्हटल्यानंतर लगेच म्हणतात परिप्रौढी न बोले होजी, हे संतजन हो मी हे जे बोललो लक्ष द्या, मग तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल, पात्र व्हाल. हे प्रौढीनं फुशारकीनं मी बोललेलो नाही. परिप्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, तुम्ही कोण आहात, सर्वज्ञ आहात, सर्व जाणणारे आहात, आणि तुम्हा या सर्वज्ञांच्या सभेमध्ये तुम्ही लक्ष द्या असं मी जे म्हटलो हे मी तुम्हाला काही ही आज्ञा केलेली नसून हे मी लढिवाळपणाने बोललेलो आहे, सलगीनं बोललेलो आहे. परिप्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी देयावे अवधान, अवधान द्यावं असं मी जे म्हटलो, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. ही सलगीची काय केलेली आहे, विनंती केलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील अहो अर्जुनाचे पंथी जे परिस्नया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे असं म्हटल्यानंतर लगेच ज्ञानोबराय म्हणतात हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या. प्रभू महाराज आपुले हृदय सखोल, आपलं हृदय अत्यंत सखोल आहे, अतिशय खोल आहे, गंभीर आहे, फार उदार आहे. म्हणून या, म्हणूनच हे म्या सलगी म्हणितले, हे मी जे म्हटलो ती कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगीनं म्हटलेलं आहे. हे माझं बोलणं आढ्यतेच नसून ही आपल्याला सलगीनं केलेली नम्र विनंती आहे असं आपण समजा. हे पहा, जे वासुर असतं ते गाईच्या कासेला जे काय करतं ढुसण्या देत असतं, ते कशासाठी देत असतं, अधिक काय व्हावं, पाना फुटावा. त्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांचं आपला विषय असलेलं जे सुप्त प्रेम आहे ते जागृत व्हावं आणि त्यांनी आपल्याला ग्रंथ सांगण्याविषयी काय करावी, आज्ञा द्यावी, आज्ञा करावी. या हेतून ज्ञानोबराय
हे सर्व लढीवाळपणाने काय करतात, बोलत असतात. हा जो लढीवाळपणा ज्ञानोबाराय करतात तो कशासाठी करतात की श्री गुरु निवृत्तीनाथांनी आता म्हणावं, ज्ञानोबाराय हे आता बस करा, तुम्ही काय करा, ग्रंथ सांगा. हे बोलणं निवृत्तीनाथांच्या मुखातून यावं म्हणून ज्ञानोबाराय ही सलगी अनेक वार करत असतात. उदाहरण काय दिलं मी, ज्ञानोबारायांनीच उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे त्या वासरानं त्या गाईच्या कासेला ढोसण्या दिल्या की ती गाय रागवत नाही, उलट काय करते, अधिकची पाना फुटे असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? ती रागवत नाही तर अधिकच काय करते, त्या वासरासाठी दूध देते. हे जाणून ज्ञानोबाराय पुन्हा पुन्हा हे सलगीचं लढीवाळपणाचं बोलणं करत असतात. तेवी तुम्हा संतांचा पढियावो, कैसेनी तरी आम्हावरी हो, या बहुवाळू किया जी आहो सलगी करीत. ही वारंवार जी सलगी केलेली दिसते ती कशासाठी, तुम्हा संतांचा पढियावो कैसेनी तरी आम्हावरी हो, तुम्हा संतांचं प्रेम कोण्या का होईना रीतीनं आम्हाला प्राप्त व्हावं यासाठी ही वारंवार सलगीची बोलणी, सलगीचं बोलणं ज्ञानोबाराय करत असतात. आणि जसं बालक आई पुढे हट्ट धरतं आणि ती आई न रागवता त्या बाळकाचा काय करत असते, हट्ट पुरवत असते. अगदी त्याच भूमिकेतून ज्ञानोबाराय बोलतात, हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागून विनविले, प्रभू सखोल हृदया फुले, म्हणून या. महाराज आपलं हृदय फार खोल आहे म्हणून मी आपल्याला लढीवाळपणानं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या असं म्हटलेलं आहे. अर्थात ही काही माझी आज्ञा नाही आहे, तर आपल्या पायाला स्पर्श करून मी काय केलेले आहे, विनंती केलेली आहे. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथी. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, जरी अपत्य बोबडी वाचा बोले तरी तयाचा अधिकची संतोष आथी. हा काय आहे, जैसा मायबापांचा स्वभाव. जरी अपत्य बोबडी वाचा बोले, जरी आपलं लहान मूल बोबडे शब्द बोलत असलं तरी त्याचा काय होतो, तरी तयाचा अधिकची संतोष आथी, तरी त्याचा अधिकच काय होत असतो, आनंद होत असतो. हा ज्याप्रमाणे जैसा मायबापांचा स्वभाव, हा ज्याप्रमाणे आईबापांचा स्वभाव धर्मच असतो. काय असतो आईबापांचा स्वभाव धर्म, आपलं बालक हे बोबडं जरी बोलत असलं तरी त्याचा अधिकच संतोष त्या आईबापांच्या चित्ताला होत असतो. हा त्यांचा काय आहे, स्वभावच आहे. कोणाचा, आईबापांचा, आपल्या अपत्याप्रती. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, बोबडी वाचा, बोबडी वाणी, अस्पष्ट उच्चार, अर्ध उच्चार त्या बालकाचे होत असले तरी त्या आईवडिलांना आपल्या बालकाच्या बोलण्याचं काय असतं, कौतुक असतं. आता मोठा मुलगा असेल आणि तो सुंदर असं व्याख्यान जरी करत असेल तरी त्याचा आईबापाला या लहान मुलाच्या बोलण्या इतका आनंद होत नाही. ते काय म्हणतात, हा हुशारच आहे, त्याने अभ्यास केलेलाच आहे, सराव करतोच आहे, बोलण्यामध्ये त्याला गती आहेच म्हणून तो काय करतोय, चांगल्या रीतीनं काय करतोय, व्याख्यान करतोय, असं ते आईबाप म्हणत असतात. पण जे लहान मूल आहे की अजून जे बोलायचं शिकलेलं नाही, त्याचं जे अस्पष्ट बोलणं, बोबडं बोलणं, हे बोलणं ऐकून आईवडील काय होत असतात, आनंदी होत असतात. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. माऊली म्हणजे त्या बालकाची आई, रिझे अत्यंत आनंदी होत असते. ना तरी बालक बोबडा बोली, तो बालक बोबडा जरी बोलत असला, का वाकुडा विचुका पावली, का वाकडा तिकडा पाऊल टाकून तो चालत असतो,
त्याच्या त्या बोबड्या बोलण्याला आणि त्याच्या त्या वाकडे तिकडे पावलं टाकून चालण्याने सुद्धा आई वडील काय होत असतात किंवा आई काय होत असते, आनंदी होत असते. वेडे वाकुडे बालकाचे बोल करीती नवल माय बाप. त्या बाळकाचे वेडेवाकुडे बोल ऐकून त्याचे मायबाप त्याचं काय करत असतात, कौतुक करत असतात. त्यांना त्या बालकाच्या बोलण्याचं काय वाटत असतं, कौतुक वाटत असतं. आता त्या बालकाच्या बोबड्या बोलण्याचं कौतुक हे फक्त त्याचे आई वडीलच करू जाणतात, कारण हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. त्यांचा स्वभावच असा आहे की आपल्या बालकाचे बोल भलेही बोबडे असले तरी त्याचं त्यांना काय वाटत असतं, कौतुक वाटत असतं. ते कौतुक करत असतात. दुसरं कोणीही कौतुक करू शकत नाही. हे पहा, त्या बालकाचे मायबाप आहेत ना, ते व्याख्यानाची परीक्षा घेणारे परीक्षक जरी असले, माझं बोलणं लक्षात येत आहे, लहान बालक जे बोबडं बोलते आणि त्याच्या बोबड्या बोलण्याचे कौतुक कोण करतंय, त्याचे मायबाप करतात. ते मायबाप काय काम करतात, जसं कोणी शेती उद्योग व्यवसाय इत्यादी करतात, नोकरी करतात, तसं त्याचे मायबाप कोण आहेत, परीक्षक आहेत. काय काम आहे त्यांचं, परीक्षा घेणं हे काम आहे. काय परीक्षा घेतात, कोणती परीक्षा घेतात, तर लोक जे बोलतात त्या बोलण्याची परीक्षा ते घेतात. प्राध्यापक आहेत म्हणा, आणि त्यांच्या पुढे लोक व्याख्यानाची परीक्षा देतात. आता ते परीक्षकच असल्यामुळं त्यांच्या नजरेतून एक शब्द सुद्धा चुकत नाही. कोणाचं बोलण्यात चूक झाली तर ते लगेच काय करतील, त्याचा मार्क कट करून टाकतील. असे जरी मायबाप असले, व्याख्यानाचे परीक्षक, व्याख्यान कलेत उत्तम निष्णात असे जरी असले, पण त्यांचं स्वतःचं लहान मूल ज्या वेळेस त्या बोबड्या वाणीनं बोलतं त्यावेळेस ते काय परीक्षकाच्या भूमिकेत असतात का? या शब्दाचा हा उच्चार काय झालेला आहे, चुकलेला आहे असं म्हणतील का ते? नाही, ते मायबाप आहेत. आणि मायबाप असल्यामुळं त्या मायबापांचा स्वभाव धर्मच आहे की आपल्या लहान मुलाच्या बोबड्या वाणीनं काय होऊन जाणं, संतुष्ट होऊन जाणं, आनंदी होणं, हा त्या मायबापाचा काय असतो, स्वभाव असतो. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आधी. हा दृष्टांत ज्ञानोबाराय देतात आणि मग म्हणतात त्या संतजनांना, तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. तैसा तुम्ही सज्जनी मी अंगीकारिला, आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे. त्याप्रमाणे म्हणजे कशाप्रमाणे? त्या लहान मुलाच्या बोबड्या बोलण्यानं संतुष्ट होणाऱ्या त्या आईबापाप्रमाणे, की ज्या आईबापांचा स्वभावच असा आहे की आपल्या मुलाचं बोबडं बोलणं ऐकूनही ते काय होतात, आनंदी होतात. अगदी त्याप्रमाणे तैसा तुम्ही सज्जनी मी अंगीकारिला, त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी, तुम्ही संतजनांनी माझा अंगीकार केलेला आहे. आपुला म्हणितला, आणि ज्ञानोबा आमचा आहे असं देखील काय केलेलं आहे, तुम्ही म्हटलेलं आहे. माझा अंगीकार केला, हा ज्ञानोबा आमचा आहे, माझा आहे असं देखील तुम्ही म्हटलेलं आहे. तरी आणि असं असताना उणे सहजे उपसाहाला प्रार्थू काही, तेव्हा माझ्यामध्ये जो कमीपणा आहे तो कमीपणा तुम्ही काय कराल, सहजच सहन कराल. मग तुम्ही जर सहजच सहन करत असाल तर प्रार्थू काही, मग मी प्रार्थना कशाला करू? लक्षात आलं का? तुमचा जर स्वभाव काय आहे,
मायबापांसारखा आहे. त्या मुलाचं बोबडं बोलणं ऐकूनही संतुष्ट होणं हा ज्याप्रमाणे त्या मायबापांचा स्वभाव आहे, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही माझा काय केलेला आहे, अंगीकार केलेला आहे. मीही तुमचा कोण आहे, तुमचं कोण आहे, लहान बालकच आहे. ज्ञानोबा लहान बालकाची भूमिका घेऊन म्हणतात की ज्याप्रमाणे त्या लहान बालकाच्या बोबड्या बोलानं संतुष्ट होणं आईबापाचा स्वभाव धर्म आहे, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार केलेला आहे, तुम्ही मला आपला म्हटलेलं आहे. आणि मग असं असताना माझ्यामध्ये ज्या काही उणिवा असतील त्या तुम्ही सहजच सहन करणार असल्यामुळं मी प्रार्थना कशाला करू, आपली विनंती कशाला, अगोदर विनंती करतो म्हणतात. लक्षात आलं का? काय म्हटले? हे सलगी म्या म्हणितले चरणा लागुनी विनविले प्रभू सखोल हृदय आपले म्हणून या. अगोदर म्हटले मी विनंती करतो आणि आता म्हणतात मी विनंती तरी कशाला करू. विनंती कुणाला केली जाईल? जे परके आहेत, ज्यांनी आपला अंगीकार केलेला नाही, आपल्याला आपलं म्हटलेलं नाही, त्यांची विनंती केली जाते. बालक कुठं आईची विनंती करत असतं का? त्या बालकामध्ये असलेल्या उणिवा सहन ते आईवडील सहजच करत असतात. त्या बाळाला त्या आईवडिलांची प्रार्थना करण्याची आवश्यकताच नसते. ज्ञानोबा म्हणतात तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थो काही, माझ्यामध्ये असलेल्या उणिवा सहजच तुम्ही सहन करत असल्यामुळं करत असणार आहात, त्यामुळे प्रार्थो काही, मी काही प्रार्थना आपल्याला करावी. अंगीकारीला स्वीकारला गेला, उपसाहाला म्हणजे सहन केलेत आपण, माझी उणीव काय कराल, सहज सहन कराल. हे पहा, एखाद्या वेळेस देव आपले अपराध सहन नाही करणार, पण संत जन मात्र सगळे आपले अपराध, आपल्या उणिवा काय करत असतात, पोटात घालत असतात. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये असं वर्णन केलेलं आहे. पहा, आपल्याला जन्म देणारी आई ही जन्म देते वेळी तिच्यापासून आपल्याला बाजूला करते. ती 9 महिने आपल्याला तिच्या उदरात वागवते, मोठे कष्ट सहन करते. पुन्हा प्रसूती समयाला सुद्धा तिला प्रचंड काय होत असतात, कष्ट होत असतात. ही गोष्ट खरी आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव ही गोष्ट काय आहे, खरी आहे. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे ही गोष्ट खरी आहे. आईवडिलांप्रती आपण यावत आयुष्य कृतज्ञ राहावं, त्यांची सेवा करावी, त्यांचे उपकार मानावेत, ही गोष्ट काय आहे, खरी आहे. पण तुलना करत असताना नाथ महाराजांनी असं सांगितलं की साधू संत हे आपले काय आहेत, मायबाप आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत, ज्याप्रमाणे तुकोबराय म्हणतात, हे साधू संत हेच खरे आईबाप आहेत. श्रीगुरु हेच आपले खरे मायबाप आहेत. हे सांगताना त्यांनी तुलना केलेली आहे. उदरा बाहेर घातल्या पाठी माता पुत्र स्नेहे कळवळा ओठी, बाहेरिले सुनी आपुले पोटी निज स्नेहे गोमटी गुरुमाता, अशी ओवी आहे. नाथ महाराज म्हणतात आपली आई आपल्याला जन्म देते वेळी ती आपल्या पोटातून आपल्याला बाहेर टाकते. उदरा बाहेर घातल्या पाठी पोटात वागवते, परंतु विशिष्ट काळ आला त्याच्या जन्मप्रसंगी ती आपल्याला काय करते, तिच्याहून वेगळं करते, उदराच्या बाहेर टाकते, पोटाच्या बाहेर टाकते. पण श्री गुरु रूपी माता, संत रूपी माता मात्र आपल्याला आपल्या पोटात घेतात. लक्षात आलं का? हा फरक आहे. आपली आई जन्म देते वेळी आपल्याला पोटाच्या बाहेर टाकते. उदरा बाहेर घातल्या पाठी माता पुत्र स्नेहे कळवळा ओठी, पण बाहेरिले सुनी आपुले पोटी निज स्नेहे गोमटी गुरुमाता. सगळ्या जगाचे अपराध
आपल्या पोटात घेतात ते संतच आपले काय आहेत, खरे मायबाप आहेत. आणि जगाची उणीव, जगाचे दोष, जगाचे अपराध, जगानं त्यांचा केलेला अवमान, अपमान, अवहेलना, या सर्व गोष्टी ते काय करत असतात, सहन करत असतात. त्याचं प्रत्युत्तर किंवा टिट फॉर टॅट, जशास तसे असं काही देत नाहीत. तो नीतिशास्त्राचा सिद्धांत आहे, व्यवहारशास्त्राचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? जशास तसे. तो फार निम्न स्तराचा काय आहे, सिद्धांत आहे. व्यावहारिक जीवन जगताना उपयोगी होत असेल नसेल माहिती नाही, पण संतजन मात्र आपला घात करायला प्रवृत्त झालेल्यावरती देखील काय करत असतात, कृपाच करत असतात. ज्ञानोबारायांचा एवढा छळ केला, पण त्याच्याबद्दल एक अवाक्षरही त्यांनी कुठे कोणत्याच वाङ्मयात काढलेलं आपल्याला आढळत नाही. उलट विश्वात्मक देव आपले श्रीगुरु त्यांच्याकडे प्रार्थना करताना पसायदानामध्ये अगोदर ज्यांनी छळलं त्यांची आठवण त्यांना झाली, जे खळाची व्यंकटी सांडू. खळ दुष्ट, त्यांच्यातील वाकडेपणा काय हो नाहीसा हो. हे गुरुदेवा द्यायचं असेल आम्हाला तर हेच द्या. लक्षात आलं का? तेच आपली काय आहेत, खरे माता पिता. ज्ञानोबारायांना उगीच माऊली म्हणत नाहीत. ते ज्ञानोबाराय त्यांच्या समोर असलेल्या श्रोतेरूप असलेल्या त्या सज्जनांना, त्या संतांना म्हणतात, तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला, प्रार्थो काही. अगदी त्याप्रमाणे तुम्ही माझा काय केलेला आहे, तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार केलेला आहे, मला काय म्हटलेलं आहे, आपलं म्हटलेलं आहे, तर माझ्यातील उणीव तुम्ही काय कराल, सहजच सहन कराल. अहो, ज्याला आपण आपलं म्हटलं त्याच्या उणिवा आपण पाहत नसतो, त्याचे दोष आपण शोधत नसतो. भलेही एखादा दोषदृष्टी असलेला मनुष्य असेल की ज्याला जगामध्ये चुकांशिवाय, दोषाशिवाय काही दिसतच नाही, कुठेही तो काय करतो, दोषच शोधतो. पण असाही मनुष्य, त्याने ज्याला माझं म्हटलंय, त्याने ज्याचा अंगीकार केलाय, स्वीकार केलाय, तो ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो, त्याच्यातील मात्र कधीही दोष शोधत नाही. उलट ते दोषच त्याला गुणही दिसू लागत असतात. हे व्यवहारामध्ये आपल्याला दिसतं की नाही? इतरांच्या सतत चुकात शोधणारा मनुष्य, पण त्याच्या प्रेमातील एखादा मनुष्य असला की त्याच्या मोठमोठ्या चुकांकडे देखील तो काय करत असतो, दुर्लक्ष करत असतो. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी आपुला म्हणे. तैसा तुम्ही सज्जनी मी अंगीकारीला, आपुला म्हणे त्याला. त्याप्रमाणे तुम्हा सज्जनांनी माझा अंगीकार केला, मला काय केलं, आपलं म्हटलं. आणि असं असल्यामुळं माझ्यातील उणीवा तुम्ही काय कराल, सहजच सहन करणार. काय उणीव घडली हे मी बोलून गेलो की नाही. अहो अर्जुनाची पांती, जे परिस्नया योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. हा माझ्याकडून जणू काही अपराधच घडलाय की नाही. पण हा अपराध तुम्ही काय करणार आहात, सहजच सहन करत असल्यामुळं पुढं जे मी म्हटलो, हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोनी विनविले, प्रभू सखोल हृदया फुले, म्हणून या हेही म्हणण्याची काय नाही, आवश्यकता नाही. त्याकरिता मी प्रार्थना का करू, तरी उणे सहजे उपसाहला, प्रार्थो काही, त्यासाठी प्रार्थना मी का करू. परी अपराध होतो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे, ते अवधारा विनवूल आहे, म्हणून या. आता ही जी मी विनंती करतो आहे ना, ती हा माझ्याकडून अपराध घडून गेला, आपण अवधान द्या, लक्ष द्या असं मी म्हटलो त्याबद्दल करत नाही आहे. तेवढी उणीव तर तुम्ही काय कराल, माझी सहजच काय कराल, सहन कराल, हे मला ठाऊक आहे. त्याच्यासाठी प्रार्थो काही, त्याच्यासाठी मी कशाला आपली प्रार्थना करेल, करणार नाही. पण दुसरा एक मोठा अपराध माझ्याकडून घडलेला आहे. कोण म्हणतंय, ज्ञानोबाराय म्हणतात. आणि त्याच्यासाठी मी ही सगळी विनंती करतो आहे. काय अपराध घडलेला आहे, परी अपराध होतो आणि काय, परी अपराध होतो आणि आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे, म्हणून या विनवूल आहे, ते अवधारा. परी अपराध होतो आणि काय, पण माझा जो गुन्हा आहे, अपराध आहे, तो वेगळाच आहे.
कोणता आहे? तो हा आहे की मी गीतार्थ आकलन करू पाहतो आहे. माझ्याकडून एक विशेष अपराध घडतो आहे. काय अपराध घडतो आहे? अधिकार नसताना सुद्धा गीतार्थाचं आकलन मी करू पाहतो आहे, गीतार्थाला कवळू पाहतो आहे. म्हणून या विनवल आहे, म्हणून मी तुमची प्रार्थना करू इच्छितो. ते अवधारा, ती आपण काय करा? ऐका. त्या माझ्या बोलण्याकडे काय करा? लक्ष द्या. मी सांगितलेला अर्थ, मी सांगणार आहे तो अर्थ, तो बरोबर आहे की नाही याकडे मात्र आपण काय करा? लक्ष द्या. ते अवधारा, ते आपण ऐका, त्याकडे काय करा? लक्ष द्या. ते अवधारा विनवल आहे म्हणून मी आपल्याला काय करतो आहे? विनंती करतो आहे. ज्ञानोबारायांना असं वाटतं गीतार्थ मी सांगू पाहतो आहे, या गीतार्थाला कवळू पाहतो आहे, अधिकार नसताना देखील गीतार्थाचं आकलन करू पाहतो आहे. हा माझ्याकडून काय घडलेला आहे म्हटले? अपराधच घडलेला आहे. आता या गीतार्थाचं आकलन करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? गीतेवरती भाष्य करणं, गीतेतील त्या भगवंताचा नेमका अभिप्राय काय आहे, त्या भगवंताच्या बोलण्याच्या मागं नेमकं काय रहस्य आहे याचं उद्घाटन करणं ही काही सोपी गोष्ट आहे का? पण ती करायला मी प्रवृत्त झालो, हा जणू काही माझ्याकडून काय घडलाय? अपराधच घडलाय, अशी ज्ञानोबरायांची काय आहे? भावना आहे. म्हणून ते म्हणतात परी अपराध होतो अनेक आहे, माझ्याकडून जो गुन्हा घडलाय तो वेगळाच आहे. हे आपल्याला मी जे म्हटलो अर्जुनाची पंथी, ह्याला काही मी गुन्हा मानत नाही. हे एवढासा दोष तर तुम्ही काय कराल? सहजच सहन कराल. त्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्याची गरजही नाही. पण अपराध होतो आणि काय, पण जो अपराध घडलाय तो काय आहे? वेगळाच आहे. आपणाशी केलेली जी मी केलेली सलगी ही आपण सहन कराल, यात मला शंकाच नाही. पण माझा अपराध जो आहे तो याहून वेगळा आहे, आणि तो हा आहे की माझ्या अंगी सामर्थ्य नसताना सुद्धा मी या गीतार्थाचं आकलन करू पाहतो आहे, आणि तो गीतार्थ मराठीत आणण्याची हाव मी धरलेली आहे. मराठी भाषेमध्ये तो गीतार्थ सांगण्याचा घाट मी घातलेला आहे. या संबंधी मी आपल्याला काय करतो? विनंती करू इच्छितो. आता या ओवीपासून 84व्या ओवीपर्यंत, म्हणजे हे जे प्रकरण आहे त्याच्या जवळजवळ अखेरपर्यंत 84 ओवीपर्यंत हे हाती घेतलेलं काम, गीतार्थ सांगण्याचं हाती घेतलेलं काम हे किती अवघड आहे हे लीनतापूर्वक ज्ञानोबराय काय करतात? सांगत आहेत, नमूद करत आहेत. परी अपराध होतो अनेक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवल आहे म्हणून या. परंतु माझ्याकडून एक विशेष अपराध घडत आहे, तो असा की मी अधिकार नसताना गीतार्थाचं आकलन करू पाहतो आहे. म्हणून मी जो अर्थ सांगतो आहे तो बरोबर आहे की नाही याकडे लक्ष द्या, अशी विनंती मी करतो आहे. हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपनाला चित्ता, एरवी भानुतेजी काय खद्योता, शोभा आथी. उदाहरण दिलंय, दृष्टांत देखील दिलाय. हे अनावरण विचारिता, हे म्हणजे हे गीतार्थाचं काम, गीतेचा अर्थ सांगण्याचं काम. हे कसं आहे? अनावर, हे माझ्या आटोक्याच्या बाहेरचं आहे. अनावर, आवरणार नाही. गीतार्थ हा आपल्या बुद्धीला आवरणारा नाही. न विचारिता, याचा विचार न करताच ह्या गीतेचा अर्थ आपल्या बुद्धीला आवरणारा नाही, याचा विचार न करताच निष्कारणच वायाची दिवसा चित्ता दिवसा उपणाला, मनाला निष्कारणच धैर्य प्राप्त झालेलं आहे. माझ्या मनाला निष्कारणच उगीच काय झालं? धैर्य प्राप्त झालं की आपण देखील गीतेचा काय सांगू शकतो? अर्थ सांगू शकतो. आणि हे निष्कारण धैर्य कशातून उत्पन्न झालं? विचारातून नाही, न विचारिता, विचार न करताच. ज्ञानोबराय म्हणतात मी विचार तरी करायला पाहिजे होता की गीतेचा अर्थ सांगणं हे आपल्या आटोक्यात आहे की आटोक्याच्या बाहेरचं आहे. ही गोष्ट खरी आटोक्याच्या बाहेरची आहे, अनावर आहे.
पण असं असूनही माझ्या चित्ताला उगीच काय झालं, धैर्य प्राप्त झालं. मी काय केलं, धाडस केलं. हे कसं केलं, विचार न करताच. लक्षात आलं का? न विचारिता, हे अनावर न विचारिता, वायाची दिवसा उपनला चित्ता. एरवी भानुतेजी काय खद्योता, शोभा अथी. सूर्याच्या प्रकाशात काजव्याची काही शोभा असते का? सूर्यप्रकाश कुठे, त्या काजव्याचा टिमटिमणारा प्रकाश कुठे, त्या काजव्याची शोभा सूर्याच्या प्रकाशात असते का? नाही. माझी बुद्धी ही त्या काजव्याच्या प्रकाशाप्रमाणे, आणि गीतेचा अर्थ हा सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे. आता सूर्याला प्रकाशित हा काजवा करू शकेल काय? काजव्याच्या प्रकाशानं सूर्याला काय करणं, प्रकाशित करणं, हे असं धाडस मी केलेलं आहे. हा परी अपराध होतो अनेक आहे. हा माझ्याकडून काय घडलाय म्हटले, अपराध घडलेला आहे. ज्ञानोबाराय गीतार्थ सांगणं किंवा गीतेचा अर्थ हा बुद्धीला न आवरणारा आहे असं का म्हणतात? आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरची ही गोष्ट आहे, अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे. हे कसं काय म्हणतात? आता केवळ शब्दांचा अर्थ सांगता येणं शक्य आहे. संस्कृत भाषेत भगवद्गीता आहे. संस्कृत भाषेचा कोणी थोडा बहुत अध्ययन केला असेल, अभ्यास केला असेल, त्या शब्दांचे अर्थ तो सांगू शकेल. पण त्या भगवंताच्या बोलण्याचं तात्पर्य, वक्तुरिच्छा तात्पर्यम, त्याच्या बोलण्याच्या माग नेमकं मनोगत त्या देवाचं काय आहे हे सांगणं काही सोपं आहे का? ज्ञानोबारायांनीच 18व्या अध्यायामध्ये शेवटी असं म्हटलेलं आहे की ह्या गीतेचा अर्थ, हे गीतार्थाचं वर्म सांगणं, शोधणं किती कठीण आहे. उदाहरण दिले, 2-3 ओव्या आहेत. जी कनकाचे निखळ ओतो येईल भूमंडळ, की चिंतारत्नी कुळाचळ निर्मो येती. ज्ञानोबारायांनी सांगितलं, निखळ कनकाचे भूमंडळ ओतो येईल, शुद्ध सोनं, आणि त्या सोन्याची पृथ्वी तयार करता येईल. लक्षात आलं का? भूमंडळ ओतू येईल, ओतीव भूमंडळ किंवा एक पृथ्वी अख्खी तयार करता येईल. कशाची? सोन्याच्या. एक छोटासा दागिना करणं अवघड गोष्ट आहे. लक्षात आलं का? थोडासा दागिना केला तरी त्याच्यात दुसऱ्या धातूला काय करावं लागतं, त्यात संमिश्र करावं लागतं, मग त्याचा दागिना केला जातोय. ज्ञानोबाराय म्हणतात, जी कनकाचे निखळ ओतो येईल भूमंडळ, चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येते. चिंतामणी असा एक मणी की जो प्राप्त झाला असता सगळ्या चिंता काय होतात, दूर होतात. चिंतिलेली गोष्ट आपल्याला तो मणी काय करून देतो, प्राप्त करून देतो. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा चिंतामणीचे पर्वत तयार करता येतील. काय तयार करता येतील? पर्वत. ज्ञानोबारायांची भाषा आहे पाहता. सोन्याची अख्खी पृथ्वी तयार करता येईल, त्या चिंतामणीचे पर्वत तयार करता येतील. साता हो सागराते सोपे भरिता अमृते, दुवाड नो हे तारा ते चंद्र करिता. सप्तसागर जे आहेत ना, ते सप्तसागर त्यातील पाणी काढून त्याच्यामध्ये अमृताने ते भरून टाकता येतील. आता अमृत एक थेंबभर प्राप्त होणं देखील काय आहे, कठीण गोष्ट आहे. ते म्हटले 7ही सागर अमृताने भरता येतील. दुवाड नो हे तारा ते चंद्र करिता. आता चंद्र कुठे, तारांगण कुठे, पण त्या तारांगणांना सुद्धा काय करता येईल, चंद्र तयार करता येईल. म्हणजे इतके चंद्र तयार करता येतील, जेवढ्या चांदण्या आपल्याला दिसतात तेवढ्या चांदण्यांचे काय करता येतील, चंद्र तयार करता येतील. हे शक्य आहे. कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम, परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. ज्ञानोबारायांनी आणखी एक अर्ध्या ओवीत दृष्टांत दिला की कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम. कल्पतरू असा वृक्ष, असं झाड की ज्याच्या खाली बसून ज्या ज्या गोष्टीची कल्पना करावी त्या त्या गोष्टी आपल्याला काय होतात, प्राप्त होतात. असा जो कल्पतरू, तो आहे का पृथ्वीवर कुठे? कोणी पाहिलाय का कल्पतरू की ज्याच्या खाली बसल्यानंतर
जी इच्छा केली, जी कल्पना केली त्या गोष्टीची काय होते, प्राप्ती होते. पण स्वर्गात आहे असं म्हणतात, पाहायचं असेल तर जावं लागेल. लक्षात आलं का? कल्पतरू. पण त्या कल्पवृक्षाचे बगीचे तयार करता येतील, एवढे झाडं लावता येतील कल्पवृक्ष. या सगळ्या गोष्टी घडू शकतील. कोणत्या कोणत्या? संपूर्ण पृथ्वी सुवर्णाने मढवून टाकता येईल, चिंतामणीचे पर्वत तयार करता येतील, 7ही सागर अमृताने भरता येतील, सगळ्या तारांगणांना चंद्र करता येईल, कल्पतरूच्या बागा लावता येतील. परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. पण गीतार्थ सांगणं, त्याचं वर्म सांगणं ही काही सोपी गोष्ट नाही. हे त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ज्ञानोबा इथं म्हणतात, हे अनावर, हे गीतार्थ सांगणं हे बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचं आहे. पण तरी देखील माझ्या मनाला निष्कारणच धैर्य प्राप्त झालं आणि मी गीतार्थ सांगायला इथं काय झालो, बसलो, गीतार्थ सांगायला आरंभ केला. हे न विचारिता, विचार न करताच हे प्रवृत्त झालेलं आहे. आता ते म्हणतात तसं, कोण? ज्ञानोबा आहे. ते विचार न करतात बोलतील काय? ते काय आपण आहोत का? आपण विचार न करताच या गोष्टीमध्ये माझं सामर्थ्य आहे की नाही याचा विचार न करताच काय होतो, प्रवृत्त होतो. मग पुढे गेल्यानंतर ते काम अर्ध सोडून पळून जावं लागतं. हे आपली गोष्ट आहे. पण संतजन कोणतीही गोष्ट विचारपूर्वकच करतील ना, पण ते नम्रतेनं, विनयानं, लीनतेनं संतजनांसमोर म्हणतात, हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपनाला चित्ता, हिरवी भानुती जी काय खद्योता शोभा थी. त्या सूर्याच्या प्रकाशात काजव्याची काय शोभा असते का? लक्षात. खद्योत म्हणजे काजवा. आता त्या खद्योत अवधारा आवडे तेसणा धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू, असं नव्या ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. काजवा केवढा असतो? एवढा असा. त्याचा प्रकाश एवढा एवढा असा. लक्षात आलं का? तोही रात्री दिसतो तो काजवा. लक्षात आलं का? रात्री त्याची काय शोभा सूर्यप्रकाशात दिसतो का? म्हणजे त्याचा प्रकाश दिसतो का आपल्याला? तो काजवा सुद्धा काजवा आहे की नाही हेही कळत नाही सूर्यप्रकाशामध्ये. ज्ञानोबा म्हटले, एखाद्याला वाटेल तो काजवा एवढा एवढासा असतो म्हणून त्याचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशापुढे काय करणार. पण कल्पना करा म्हटले, अवधारा आवडे तेसणा धुंधुरू. तुम्हाला कल्पना करता येईल तेवढा काजवा घ्या, बैलाच्या आकाराचा काजवा, तरी देखील महातेजी न मिरवे. त्या सूर्यतेजापुढे त्याची शोभा असेल का? काय करू त्याला? आपण काय करू शकतो? लक्षात आलं का? परी महातेजी न मिरवे काय करू, एरवी भाणू तेजी काय खद्योता शोभात. तसा तर काजवा एवढासाच असणार. पण ज्ञानोबा म्हटले, कल्पना जरी केली केवढा आहे तो काजवा, हत्ती एवढा काजवा आहे, तरी देखील त्याचा प्रकाश त्या सूर्यप्रकाशापुढे शोभेल काय? शोभणार नाही. हे उदाहरण कशासाठी देतात ज्ञानोबा आहे? तसं माझी जी बुद्धी आहे त्या बुद्धीची जी काही शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, ते गीतेच्या अर्थापुढे काय टिकाव धरील का? नाही धरणार. त्यांना हे सगळं श्रेय कोणाला द्यायचंय? श्री गुरूंना द्यायचंय. हे सगळं एवढं अवघड असूनही हे मी करू शकलो किंवा करू शकतोय, हे सगळं सामर्थ्य कोणाचं आहे? आपलं आहे. हे त्यांना काय करायचंय? सांगायचं आहे. एरवी तरी मी मूर्ख पुढे उभी येईलच. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. हे अनावरण विचारिता, वायाची धिवसा उपनाला चित्ता, एरवी भाणुती जी काय खद्योता शोभा थी. हे अनावर, हे म्हणजे हे गीतार्थ अनावर, आपल्या बुद्धीला न आवरणारा आहे. न विचारिता, याचा विचार न करताच निष्कारणच वायाची चित्ता धिवसा उपनाला, चित्ताला मनाला धैर्य प्राप्त झाला आहे. पण भाणुती जी काय खद्योता शोभा थी, पण त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये काजव्याची शोभा असते काय? की टिटी भू चाचूवरी मापसुये सागरी, मी नेणतू त्या परी प्रवर्ते येथ. का म्हणजे केव्हा?
आणखी उदाहरण, एक उदाहरण झालं की नाही इथं. आता हे प्रकरण सुरू झाल्यानंतर भानू तेजी काय खद्योता शोभा आथी, त्या भानू म्हणजे सूर्य तेज, सूर्याच्या प्रकाशापुढे त्या खद्योताची त्या काजव्याची काही शोभा असते का, हे एक उदाहरण. दुसरं सांगतात की टिटीभू चाचुवरी माप सोयी सागरी मी नेणतो त्या परिप्रवर्ते येथ, की किंवा टिटीभू चाचुवरी सागरी माप सोयी, टिटवी चोचीनं एक एक चोच माप भरून समुद्राचं माप घेऊ पाहते आहे. की टिटीभू चाचुवरी माप सोयी सागरी मी नेणतो त्या परिप्रवर्ते येथ, त्या परी मी नेणतो येथ प्रवर्ते, अगदी त्याप्रमाणे मी नेणतो म्हणजे मी अजान असूनही येथ प्रवर्ते म्हणजे हा गीतार्थ सांगण्याकरिता मी काय झालेलो आहे, प्रवृत्त झालेलो आहे. माझं गीतेचा अर्थ सांगण्याला प्रवृत्त होणं हे कसं आहे, त्या टिटवीनं समुद्राचं माप घेण्यासारखं आहे. दोन अर्थ करता येतील त्याचे. टिटवीनं आपल्या चोचीनं तो समुद्र किती खोल आहे त्याचं माप घेण्यासारखं आहे, ही एक गोष्ट. किंवा त्या टिटवीनं आपल्या चोचीच्या मापानं तो समुद्र काय करून टाकणं, उपसून टाकणं. ही गोष्ट जशी व्यवहारामध्ये विषम दिसते, हास्यास्पद वाटते की नाही, अगदी त्याचप्रमाणे मी हा गीतार्थ सांगण्याला प्रवृत्त जो झालेला आहे ही गोष्ट तशीच आहे. की टिटीभू चाचुवरी माप सोयी सागरी मी नेणतू त्या परी प्रवर्तेत, मी नेणतू मी जाणत नाही, मी कसा आहे अजान आहे, मी कसा आहे अज्ञानी आहे, मी अविचारी आहे. आणि या अविचारानंच या गीता व्याख्यानाकडे काय झालेलो आहे, प्रवृत्त झालेलो आहे. हे दुसरं उदाहरण. पहिलं भानुतेजी काय खद्योता शोभा थी, दुसरं आहे टिटीभू चाचुवरी मापसुये सागरी. त्याच्यासाठी एक गोष्ट देखील सांगतात त्या टिटवीची. ते टिटवीनं काय केले होते, अंडे दिले होते कुठं, समुद्राच्या काठाला. त्या समुद्राला भरती आली, पुन्हा पाठीमाग जात असताना ते अंडेच तो घेऊन गेला. त्या टिटवीनं काय केली, विनंती केली, परंतु त्याने काही तिला जो मानलं नाही किंवा तिचा आवाजच त्याच्या गर्जने पुढे त्याला ऐकूच आला नाही. मग तिनं काय केलं, म्हटले याचा आता बेतच पाहूया, म्हणून ती जायची त्या समुद्रात चोच बुडवायची, चोचीत मावेल तेवढं पाणी घेऊन पुन्हा बाहेर जमिनीकडं जायची आणि ते पाणी सोडून. आता कधी ती ते टिटवी ते समुद्र उपसून टाकील. पण नंतर मग सगळे बंधू बांधव, अनेक जाती बांधव, पक्षी सगळे तिच्या मदतीला आले, पण त्याने काय फरक पडणार त्या समुद्राला, लक्षात आलं का. मग नंतर त्या गरुडाला कोणीतरी सांगितलं तुमच्या भाऊबंधांचे फार हाल चाललेले आहेत, लक्षात आलं का. अशी गोष्ट पुराणांतरी आलेली आहे. आता तिथं ती गोष्ट कशासाठी आहे की ते टिटवीचा जो प्रयत्न आहे, प्रयत्नवाद सांगण्याकरिता माणसानं कधीही स्वतःला लहान समजू नये, प्रयत्न करत राहावा यासाठी ती गोष्ट आलेली आहे. असो, त्या टिटवीनं काही केलं तरी त्या समुद्राचं माप ती घेऊ शकेल का, घेऊ शकणार नाही. अगदी त्याचप्रमाणे मी नेणतू, मी अविचारी, मी अजान असलेलो या गीतार्थ सांगण्याकडे काय झालेलो आहे, प्रवृत्त झालेलो आहे. ऐका आकाश गिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. ऐका आकाश गिवसावे. ऐका, आकाशाला जर कवळायचं असेल, कवटाळायचं असेल तरी अनेक त्याहुनी थोर व्हावे, तर त्या आकाशापेक्षा देखील विशेष अधिक मोठं व्हावं लागतं, मोठं झालं पाहिजे. म्हणून अपाडू हे आघवे, म्हणून विचार केला असता हे सर्वच काय आहे, अशक्य आहे. म्हणजे हे गीतार्थ सांगणं आवाक्याच्या बाहेरचं आहे, योग्यतेच्या काय आहे, बाहेरचं आहे. गीतेचं व्याख्यान करण्याकरिता मी सर्वस्वी अयोग्य आहे, हेच काय होतं, सिद्ध होतं. आकाशाला कवटाळायचं असेल तर त्याहून काय व्हावं लागेल, मोठं व्हावं. ज्या वस्तूला आलिंगन द्यायचंय, कवटाळायचंय, कवेत घ्यायचंय, ती वस्तू, त्या वस्तूपेक्षा तो कवेत घेणारा काय असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. आपल्यापेक्षा आकारानं मोठी असलेली वस्तू तिला आपण आलिंगन कसं काय देऊ शकू, नाही. कशाला आलिंगन द्यायचं आहे, आकाशाला, तर काय व्हावं लागेल, त्यापेक्षा
मोठं व्हावं लागेल, विशेष मोठं, आणि त्या होणी थोर व्हावे. मग अगदी त्याचप्रमाणे गीतार्थ सांगायचा असेल, गीतेचा विचार करायचा असेल, गीतेचं वर्म सांगायचं असेल तर तेवढं मोठं व्हावं लागेल. तेवढा मोठा तर मी नाही, पण काय करतो आहे, प्रयत्न करतो आहे. ऐका आकाश दिवसावे पावसाला काय तरी आणि त्या होणी थोर व्हावे, म्हणून आपाडू हे आघवे निर्धारिता. ज्ञानोबाराय म्हणतात की आकाशाला गवसणी घालायची असेल तर त्याहून मोठं व्हावं लागेल. म्हणून विचार जर केला या सगळ्या गोष्टींचा तर गीतेचं व्याख्यान करण्याकरिता गीतेपेक्षा अधिक ज्ञान ज्याच्याकडे आहे तोच योग्य आहे गीतेचा अर्थ सांगण्याकरिता. एवढी ही गीता काय आहे, थोर आहे. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. या गीतार्थाची थोरी, या गीतार्थाची महती स्वये शंभू विवरी, स्वतः भगवान शंकर एकदा सांगत होते, जेथ भवानी चमत्कारोणी प्रश्न करी. त्यावेळी पार्वती मातेला मोठं आश्चर्य वाटून त्यांनी काय केला होता, प्रश्न केला होता. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी. या गीतेचं महत्त्व विस्तारानं भगवान शंकरांनी वर्णन करून सांगितलं. आणि ते ऐकल्यानंतर जेव्हा पार्वती मातेनं आश्चर्य व्यक्त करून या गीतार्थाची एवढी थोरवी कशी, ही गीता एवढी मोठी कशी, एवढी श्रेष्ठ कशी, असा काय केला होता, प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना तेथ हरू म्हणे निजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन दिखिजे. गीता तत्व तेथ हरू म्हणे, देवी जैसे तुझे स्वरूप नेनिजे, तैसे हे नित्य नूतन देखिजे. त्यावर भगवान शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझं रूप नित्य नूतन असल्यामुळं कळत नाही, देवी जैसे तुझे स्वरूप नेनिजे, तुझ्या स्वरूपाला जाणता येत नाही, कारण ते कसं आहे, नित्य नूतन आहे, त्याचा अंत लागत नाही. त्याप्रमाणे हे गीता तत्व प्रत्येही रोज रोजच नवीनच दिसतंय प्रत्येक क्षणाला, म्हणून ते देखील कसं आहे, अगम्य आहे. मोठा विषय आहे. तो प्रकृती पुरुष म्हणतो की नाही, पुरुषाच्या जागेवर भगवान शंकर आहेत. प्रकृती म्हणजे पार्वती माता, ही जी प्रकृती आहे, ही जी सृष्टी आहे, ही नित्य नूतन आहे. लक्षात आलं का? हे जग शिळ झाल्यासारखं वाटतंय का कोणाला? नाही, नवीनच वाटतंय ना. म्हणून तर माणसं त्याच्यात काय होतात, रममाण होत असतात. त्याचा कंटाळा कोणालाच येत नाही. आणि कितीही शोध घ्यायचा प्रयत्न केला तर नवीन ही सृष्टी नवनवीनच दिसते. त्या शास्त्रज्ञांना विचारा, तुमचे शोध संपले का? ते म्हणतात आता कुठे आरंभ झालाय, रोजच काहीतरी आम्हाला नवीन दिसतंय. कारण हे पार्वती मातेचं स्वरूप आहे. आणि ते नेणी जे म्हणतात ते हरू म्हणे, देवी जैसे तुझे स्वरूप नेनिजे. हे देवी, तुझं स्वरूप ज्याप्रमाणे जाणल्या जात नाही, जेव्हा बघावं तेव्हा ते जसं नित्य नूतनच दिसतो, तसं हे गीता तत्व तैसे हे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व तैसे हे गीता तत्व नित्य नूतन देखिजे. त्याप्रमाणे हे गीता तत्व, गीतार्थ नित्य नवाच आहे असा दिसून येतो. गीतेचा आपण रोज अभ्यास केला, या ज्ञानेश्वरीचा सुद्धा आपण रोज अभ्यास केला, रोज चिंतन केलं, रोज त्या ओव्यांचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला, रोज रोज आपल्याला वेगवेगळा अर्थ त्यातून दिसणार आहे. ती गीता किंवा ही ज्ञानेश्वरी रोज आपला नवा अर्थ आपल्या समोर काय करणार आहे, प्रकट करणार आहे. ते हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागे अज्ञे तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी.
अनवरत भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वा ही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणे तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंशी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय।